नमस्कार. अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा. किती छान ना गं. हिंदू नववर्षाची सुरुवात आपली गुढीपाडव्यापासून होते आणि मग वर्षभर सणांची नुसती रेलचेल असते. हो ना. प्रत्येक दिवस नवचैतन्याचा, उत्साहाचा, वेगवेगळ्या सणांना घेऊन येणारा असतो. आणि आज तर अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, अत्यंत शुभ दिवस. हो, आजच्याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी धार्मिक मान्यतेनुसार म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुगाची त्रेतायुगाची सुरुवात झाली असं म्हणतात. अगं, आजच काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले अक्षय तृतीयेबद्दल. बरं. तर म्हणाले की अक्षय म्हणजे काय? हं. म्हटलं अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, जे संपत नाही. माझी आजी म्हणायची, आजच्या दिवशी केलेलं पुण्यकर्म, दानधर्म, शुभ कार्य, त्याचं फळ अक्षय टिकतं. बरोबर. म्हणजे आजच्या दिवशी दिलेलं दानपुण्य असं आजीला म्हणायचं होतं का? हो हो. म्हणजे कुणी पाण्याचा घडा दान करतं, कुणी गरजवंतांना काही वस्तू देतं. पण खरं सांगू का, याचा एवढाच सीमित अर्थ घ्यायचा का गं? नाही. मला तरी असं वाटत नाही. कारण घडा केव्हा ना केव्हा फुटेल किंवा वस्तू संपतील सुद्धा. तर इतकाही सीमित अर्थ न घेता विचार करूया याबद्दल. अगदी बरोबर. विचार करण्यासारखंच आहे. पण मग असं काय असेल की जे संपत नाही, जे अक्षय आहे? तुम्ही पण सांगा बरं. कदाचित हे उत्तर तुमच्याकडेही असेल. अपर्णा, तुझा हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. असं काय आहे जे संपत नाही, अक्षय? हम्म अगं, असं सांगू? अगदी सांग. अगं, असं ज्ञान आहे जे आपण आपल्या पुढच्या पिढीला नवविचार देऊ शकतो आणि वृद्धिंगतही करू शकतो. तेही त्या नवविचारांमध्ये भर टाकू शकतात आणि ते विचार चिरकाल टिकतातही. बरं. खरं की नाही? अगदी 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 बरोबर. पण आजच्या युगात या ज्ञानाला काही तोटा आहे का गं? ते तर झऱ्यासारखं वाहत आहे गुगल बाबाच्या हो, रूपानं. हो. एक बटन दाबायचा अवकाश की ज्ञानाचा झरा नुसता धो वाहतोय. अद्ययावत ताजी माहिती घर बसल्या आपल्याला मिळते. मग मग कुठलं हे अक्षय ज्ञान तुला अभिप्रेत आहे? अगं, तू बरोबर बोललीस. पण ते जे तू बोललीस ना, गुगल बाबाचं प्रकरण, ती सगळी झाली माहिती. 100% खरं बोललीस. पण ती माहिती स्वरूपात येते. माहितीचा उपयोग कसा करायचा हे सतसत विवेक बुद्धीने त्याचा ताळमेळ आपल्यालाच बसवून घ्यावा लागतो. बघ ना, म्हणजे माहिती स्वरूपामध्ये पॉझिटिव्ह माहिती असते, निगेटिव्ह माहिती असते, योग्य असते, अयोग्य असते, कन्स्ट्रक्टिव्ह असते आणि डिस्ट्रक्टिव्ह पण असते. म्हणजे आपण म्हणतो ना, विधायक आणि विघातक. बरं. सगळ्या माहिती स्वरूपामध्ये अनेको प्रकार आहेत. बघतीयस ना, आताच्याच नवीन ताज्या बातम्यांमध्ये किती मन हेलावून हो. टाकणाऱ्या बातम्या माहिती स्वरूपात म्हणा किंवा माहितीच्या रूपाने आपल्याला समोर दिसल्या व्हिडिओच्या रूपामध्ये. केवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे मानवी स्वरूपातलं. खरंय खरंय. अगदी खरंय. तुला सांगू का की हे सगळं कळतंय पण डूज आणि डोंट्स याची एक गफलत झालीये. म्हणजे काय करावं काय करू नये माहिती खूप आहे. जसं की आता झाडं तोडू नका, झाडं तोडू नयेत, हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती. याच्यावर निबंध लिहिले जात आहेत. पण हे सगळं सुरू असताना झाडांची कत्तल होतेच आहे होतेच. आणि गगनचुंबी इमारती उभारल्या जातात. होय. दुसरं उदाहरण पाण्याचं घेऊ. सर्वसाधारण हो. एकीकडे पाणी सर्रास वाहत आहे आणि एकीकडे पाणी प्यायला लोकांना वणवण फिरावं लागतंय. प्यायला पाणी नाही अशी अवस्था आहे. हा विरोधाभास नाही का? मग हे अक्षय सुख कसं मिळेल? खरंय खरंय. अगं, असे एक ना दोन अनेक मुद्दे आहेत ग. म्हणजे पर्यावरणाचा पार धुव्वा उडालाय बघ. म्हणजे आता लग्न सराईचे दिवस आलेत. हजारो पाण्याच्या बाटल्या, हो. चहाचे कप, अनेको डिशेस आणि त्यातून निर्माण होणारा आणि पर्यावरणाला विघातक असा कचरा ती धरती माता बिचारी गिळंकृत करते आणि तिची चाळणी झाली. म्हणजे जमिनीत ना कस उरलाय ना हवेमध्ये स्वच्छ प्राणवायू. म्हणून श्रोते हो, एकच नम्र विनंती, आणि ती माझ्या सकट सुद्धा बरं का. या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण सर्वच मिनिमलायझेशनकडे जाऊया. गेलंच हवं. काळाची गरज आहे ती. जायलाच हवं. कमी वापर, कमी गरजा, कमी कचरा. अक्षय आनंद यामुळे नक्कीच टिकेल बघा. खरंय.
अक्षय तृतीया. तृतीया म्हणजे 3 आणि 3 हे आपल्या प्रत्येकामध्ये असतात. ते 3 म्हणजे काय, तर ते 3 गुण सत्व, रज आणि तम असं मला वाटतं बरं का. कारण की आजच्या या दिवशी आपण नक्कीच सत्व, रज, तम या गुणांच्या अनुषंगाने सत्वाची वाढ होण्यासाठी रज आणि तम याचा उपयोग करून घ्यावा. त्याचा उपयोग यासाठी की जिथे सत्व आहे तिथे सात्विकता आहे, बरोबर. जिथे सत्व आहे तिथे शुद्धता वा आहे वा. आणि जिथे सत्व आहे तिथे अक्षय आनंद हा आहे. सुंदर. त्यामुळे तुला सांगू का, हा चिरकाल आनंद, अक्षय आनंद टिकवणं हे आपल्याच हातात आहे. आणि म्हणूनच आजच्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रार्थना करूया आणि त्या प्रार्थनेला प्रयत्नांची जोड देऊन म्हणूया की आज आणि आत्तापासून या अक्षय आनंदाची सुरुवात आम्ही सगळे करत आहोत. अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.